एव्हरीवन, आज आपण जीओसीचा पार्ट 2 घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप्स ह्या पार्टवर फोकस करणार आहे. सो इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. हे फंक्शनल ग्रुप एक्झॅक्टली काय असतात, प्लस हे फंक्शनल ग्रुप आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट असतात. आता बाळांनो, फंक्शनल ग्रुप नोन असणं फर्स्ट ऑफ ऑल का इम्पॉर्टंट आहे, तर बेसिकली फंक्शनल ग्रुप जे आहे आपले जितके पण केमिकल रिएक्शन्स आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघतो, मॅक्सिमम रिएक्शन्स, इनफॅक्ट ऑल द रिएक्शन्स हॅव फंक्शनल ग्रुप इन देम. आणि रिएक्शन्स आपल्याला स्मूथली येण्यासाठी मोस्ट प्रायमरी थिंग इज नोईंग द फंक्शनल ग्रुप्स. आणि इथे फंक्शनल ग्रुप्स लर्न करण्यामध्ये, इनफॅक्ट ऍक्च्युअली ते आपल्याला लर्न करायचेच नाहीये, यू नीड टू अंडरस्टँड देम. आणि जर ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, त्याची करेक्ट टेक्निक जमली असेल, तर मग ते तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत नाही. कारण स्टुडंट्सच्या जनरली एक त्यांच्या डोक्यात फिअर असतो की मॅम फंक्शनल ग्रुप्स मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, आणि बाळांनो तिथे कन्फ्युजन झालंय तर आपला जो बेस आहे तो वीक राहतो आणि मग इट बिकम्स ऑल द मोर डिफिकल्ट. तर ह्या जीओसीच्या सिरीज मध्ये वी विल फोकस मोर की आपला जो बेस आहे ऑर्गॅनिकचा तो आपण स्ट्रॉंग केला पाहिजे. सो इन द फर्स्ट हाफ ऑफ द व्हिडिओ आय विल बी फोकसिंग ऑन फंक्शनल ग्रुप्स काय असतात, आणि इन द सेकंड हाफ ऑफ द व्हिडिओ आपण बॉन्ड फिजन नावाचा एक कॉन्सेप्ट बघणार आहे. सो लेट अस जंप इनटू द व्हिडिओ आणि आपण सुरू करूया व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. आता बेसिकली व्हॉट इज द मीनिंग ऑफ फंक्शनल ग्रुप. तर बाळांनो, फंक्शनल ग्रुप जे असतात ते ॲटम्स असू शकतात किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स असू शकतात. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट इज फंक्शनल ग्रुप जे आहे ते एकतर ॲटम असू शकतात किंवा त्यांचा ग्रुप असू शकतो. मग आता त्यांचा रोल काय आहे, तर बाळांनो हे फंक्शनल ग्रुप्स म्हणजे की एलिमेंट्स जे आहे ते काय करतात, तर काही एलिमेंट्स एका पर्टिक्युलर क्वांटिटी मध्ये सोबत येतात, एका पर्टिक्युलर प्रपोर्शन मध्ये सोबत येतात, आणि त्यांचे जे ओरिजिनल प्रॉपर्टीज आहे ते लीव करतात आणि ते अडॅप्ट टू अ न्यू सेट ऑफ प्रॉपर्टीज. ठीक आहे, त्याचं बाळांनो मी एक एक्झाम्पल देते. सपोज O2 ला आपण म्हणतो ऑक्सिजन जे आपण ब्रीथ करतो, आणि H2 ही सगळ्यांना माहिती असेल विच इज कॉल्ड ॲज द हायड्रोजन गॅस. बरोबर आहे. आता हे दोघं जेव्हा एकटे असतात म्हणजे कसे असतात, हे दोघं जेव्हा सिंगल असताना त्यांचे प्रॉपर्टीज कसे असतात, खूप वेगळे असतात. पण आता जेव्हा ते एका स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये कंबाईन करतात, मग आता ते काय झाले, आधी होते सिंगल, आता झाले कंबाईन झाल्यानंतर त्यांचे जे पूर्ण प्रॉपर्टीज आहेत तेच चेंज होऊन जातात. का? कारण सिंगल असताना आपला रंग काही वेगळा असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण कोणासोबत तरी कंबाईन करतो तर आपण एकदम साधू संत बनायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. सो व्हेन दीज एलिमेंट्स आर सिंगल, त्यांचे प्रॉपर्टीज काहीतरी वेगळे असतात. बट जेव्हा हे एका स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये कंबाईन होतात, ते दोघंही काय करतात, एक न्यू सेट ऑफ प्रॉपर्टीज अडॅप्ट करतात, ज्याला आपण फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. जसं बाळांनो ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. आता जेव्हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजेच OH जेव्हा हे सोबत येतात, तेव्हा हे एक फंक्शनल ग्रुप तयार करतात, ज्याचं नाव आहे अल्कोहॉल. काय नाव आहे? अल्कोहॉल. याचाच मीनिंग असा आहे, मी जेव्हा सिंगल आहे तेव्हा माझ्या प्रॉपर्टीज काहीतरी वेगळे आहेत, पण जेव्हा मी कोणासोबत तरी कंबाईन होणार, मी काय करणार आहे, स्वतःच्या ज्या प्रॉपर्टीज आहे ज्या आधी होत्या त्यांना मी लीव करणार आहे, आणि आय एम गोइंग टू अडॅप्ट टू अ न्यू सेट ऑफ कॅरेक्टर्स, ज्याला आपण म्हणतो फंक्शनल ग्रुप. आता बाळांनो, फंक्शनल ग्रुप मध्ये वन इम्पॉर्टंट थिंग इज की याचा जर प्रपोर्शन बदललाय, ठीक आहे, याचा जर प्रपोर्शन बदललाय तर त्याचे प्रॉपर्टीजही चेंज होतील. तर फंक्शनल ग्रुप हा एलिमेंट्स कंबाईन होतात त्याच्यावर डिपेंडेंट असतो, पॉइंट नंबर 1. आणि पॉइंट नंबर 2 इज त्याच्या प्रपोर्शन वरही डिपेंड असतो. जसं OH ला आपण अल्कोहॉल असं म्हणतो. काय म्हणतो? अल्कोहॉल. आता अल्कोहॉल तर आपल्या सगळ्यांनाच नोन आहे, बरोबर आहे. आता अल्कोहॉल मध्ये बाळांनो, जर मी हायड्रोजनचे 2 युनिट्स घेतले आणि ऑक्सिजनचे 2 युनिट्स, मग आताही ते अल्कोहॉल
जास्त स्पेशल आहे. कार्बन इज द हिरो ऑफ युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. आता बाळांनो, हॉन्क ही जी ट्रिक आहे याचं मीनिंग आहे हायड्रोजन कॅन मेक वन बॉन्ड. किती बॉन्ड बनवू शकतो? हायड्रोजन 1. ऑक्सिजन बनवू शकतो 2. थोड्या वेळासाठी नायट्रोजनला आपल्याला साइडला ठेवायचं आहे. देन कम्स युअर कार्बन जो बनवू शकतो 4 बॉन्ड्स. सो हॉन्क इज H1, ऑक्सिजन 2 and कार्बन 4. ठीक आहे. आता वी विल मूव इनटू आवर फंक्शनल ग्रुप्स. त्याच्यामध्ये आता व्हेरी फर्स्ट थिंग इज बाळांनो, कार्बन जेव्हा 2 बॉन्ड बनवतो ऑक्सिजन सोबत. कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. आता कार्बन इन ऑल बनवतो 4 बॉन्ड्स. बाकी 2 बॉन्ड्स कोणासोबत बनवले ते ॲज ऑफ नाव आपण साइडला ठेवू. नाव वी विल जस्ट फोकस ऑन C डबल बॉन्ड O. बाळांनो, ह्या C डबल बॉन्ड O ला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. काय म्हणायचं? कार्बोनिल ग्रुप. C डबल बॉन्ड O is called as carbonyl group. ठीक आहे. आता जेव्हा मी ह्या कार्बोनिल ग्रुपच्या, कार्बोनिल म्हणजे काय असतो? कार्बोनिल इज C आणि डबल बॉन्ड O. जेव्हा कार्बननी 2 बॉन्ड बनवलेले आहे ऑक्सिजन सोबत. नाव इट कॅन मेक 2 मोर बॉन्ड्स. कारण कार्बन 4 बॉन्ड बनवतो. जेव्हा त्यांनी बाकीचे 2 बॉन्ड्स बनवले हायड्रोजन सोबत. कोणासोबत? हायड्रोजन सोबत. तेव्हा त्याला म्हणायचं फॉर्मल्डिहाइड. काय म्हणायचं? फॉर्मल्डिहाइड. क्लियर आहे? कार्बोनिल ग्रुप प्लस 2 बॉन्ड्स विथ हायड्रोजन, इट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट फंक्शनल
स्ट्रक्चर वाइस वर्सा झालंय. सो प्लीज कीप इन माइंड दीज आर द नेम्स अँड दिस इज द स्ट्रक्चर. ते वाइस वर्सा झालंय. सो व्हाईल यू आर रायटिंग डाउन प्लीज फोकस ऑन दिस. आय हॅव रिटन इट वाइस वर्सा. ठीक आहे. देन द नेक्स्ट वन इज ओके. आताच आपण ईस्टरवर फोकस केला होता. कशावर? ईस्टरवर. ईस्टर काय असतो? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. याला काय म्हणायचं? ईस्टर. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर ला म्हणायचं ईस्टर. बरोबर आहे. आता जर ह्या ईस्टर मधून हा कार्बोनिल ग्रुप निघून गेलाय. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं? कीटोन बिचारा आपला एकदम सुखी असतो. त्यांचं ब्रेकअप करण्यासाठी कोण येतो मधी? ऑक्सिजन. मग फंक्शनल ग्रुप कसा झालाय? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. बरोबर आहे. मग आता मला सांगा त्यांचं ब्रेकअप करण्यासाठी कोण आलाय? त्यांचं ब्रेकअप करण्यासाठी ऑक्सिजन आलाय. मग कार्बोनिल ग्रुप आता राहणार आहे का तिथं? तो तर बिचारा आला होता अल्काइल साठी. आता अल्काइलच नाही राहिला. मग कार्बोनिल ग्रुप म्हणतो तू नहीं है तो मैं है के अभी क्या करूं. मग आता काय होणार आहे? तर आता कार्बोनिल ग्रुप निघाला. मग आता कोण राहिलं? फक्त मला सांगा. आर ओ आर. आर ओ आर ला म्हणायचं इथर. काय म्हणायचं? इथर. बाळांनो इथर इज द मोस्ट गरीब फंक्शनल ग्रुप. स्टुडंट्सला जनरली ईस्टर आणि इथर मध्ये कन्फ्युजन होतं. कार्बोनिल ग्रुप असेल, सी डबल बॉन्ड ओ असेल तर तो असतो ईस्टर. पण आता बिचारा त्या कार्बोनिल ग्रुपचं तर एकदम हार्ट ब्रेक झालंय. का बरं हार्ट ब्रेक झालंय? आलाय ना मध्ये ऑक्सिजन ब्रेकअप करण्यासाठी. मग त्याचा तर एकदम कबीर सिंग झालाय. तो गेलाय आता निघून. मग कोण राहिलं? आर ओ आर. आणि हा जो सगळ्यात गरीब असतो त्याला म्हणायचं इथर. काय म्हणायचं? इथर. इट इज द मोस्ट गरीब फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. आणि नेक्स्ट वन इज कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट वन काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड तर आपल्या सगळ्यांचा नोन आहे. आपण हा 10th पासून बघत आलोय. कार्बोक्सिलिक ऍसिड इज आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. याला आपण COOH असंही लिहितो. सो आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच इज जस्ट अ मेथड ऑफ रायटिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. COOH ला मी आर सी डबल बॉन्ड ओ आणि OH पण लिहू शकते. विल जस्ट हॅव अ क्विक रिव्हिजन ऑफ ऑल द फंक्शनल ग्रुप्स. कार्बोनिल इज सी डबल बॉन्ड ओ. फाइन. कार्बोनिलच्या दोन्ही साइडला H आला तर फॉर्मल्डिहाइड. एका साइडला R एका साइडला H तर इट इज अल्डिहाइड. दोन्ही साइडला R आला तर इट इज कीटोन. आणि कीटोनचा ब्रेकअप करण्यासाठी आपला आता येतो विलन. विलन म्हणजे कोण? ऑक्सिजन. मग फंक्शनल ग्रुप काय झालाय? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर विच इज कॉल्ड ॲज ईस्टर. आता कार्बोनिल ग्रुप तर आपला खुश होता आर सोबत. पण आता ऑक्सिजन आलाय ना ब्रेकअप करण्यासाठी. मग कार्बोनिल ग्रुप काय म्हणणार आहे? तू नहीं तो तेरे बिना मैं क्या करूं. मग काय करणार आहे? कार्बोनिल ग्रुप निघून जाणार आहे. काय राहिलंय? आर ओ आर. आणि आर ओ आर ला म्हणायचं इथर विच इज द मोस्ट गरीब फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. सो कन्फ्युजन नाही करायचंय. आणि लास्ट वन इज कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिड इज COOH which can also be written as RC double bond O OH. Okay, so these are some important functional groups. आता आजच्या लेक्चर मध्ये
होतं. एखाद्या बॉन्डचं फिजन होणं म्हणजे त्या बॉन्डचं ब्रेकअप होणं. ठीक आहे. मग आता ह्या बॉन्डचं ब्रेकअप कसं होतं बघा. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ठीक आहे. सो दिस बॉन्ड फिजन can take place in two ways. किती ways मध्ये होऊ शकतं? two ways मध्ये होऊ शकतं. एकाला म्हणायचं होमोलिटिक आणि एकाला म्हणायचं हेटेरोलिटिक. एकाला काय म्हणायचं? हेटेरोलिटिक. मग बाळांनो आता हे होमोलिटिक काय असतं तर इथे लक्ष द्या. सपोज ए आणि बी आहे. ठीक आहे. ए आणि बी मध्ये एक बॉन्ड आहे. बाळांनो वन बॉन्ड इज मेड अप ऑफ टू इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स ने बनलाय एक बॉन्ड? टू इलेक्ट्रॉन्स. आता त्यांनी असं ठरवलं की काय बघा आपल्यामध्ये बॉन्ड तर आहे पण आता आपलं काय पटत नाही. आता पटत नाही तर काय ऑप्शन आहे? फिजन म्हणजे काय? करा आता बॉन्डचं ब्रेकअप. मग आता होमोलिटिक मध्ये कसं ब्रेकअप होतं बघा. आता होमोलिटिक मध्ये दोन्ही जे स्पीशीज असतात ते एकदम चालक असतात. म्हणजे काय? एक बॉन्ड आहे, दोन इलेक्ट्रॉन्स आहे. दोन्ही स्पीशीज काय म्हणतात? बघ बाबा आता आपलं ब्रेकअप होतंय. आपण काय करू? तू तुझ्याकडे तुझा इलेक्ट्रॉन ठेव, मी माझ्या
कोणता चार्ज येणार आहे नेगेटिव्ह आणि आपल्या ए ला फसवलंय ना मग ए वर कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह का बरं पॉझिटिव्ह कारण ए नी आपला इलेक्ट्रॉन डोनेट केलाय आणि बी नी त्याला फसून त्याचाही इलेक्ट्रॉन स्वतःकडे एक्सेप्ट केलाय सो बी वर आलाय नेगेटिव्ह चार्ज अँड ए वर आलाय पॉझिटिव्ह चार्ज बाळांनो ज्याच्यावर नेगेटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणायचं एनायन काय म्हणायचं एनायन आणि ज्याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणायचं केटायन त्याला काय म्हणायचं केटायन मग हाऊ कॅन यू डिफाइन हेटेरोलिटिक फिजन नाउ सो हेटेरोलिटिक फिजन इज breaking of a bond such that electrons are distributed unequally equal distribution है का unequal कारण B चालक है ना breaking of a bond such that electrons are distributed unequally which leads to the formation of cation and anion कशाचं फॉर्मेशन होतं cation and anion एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह जो बिचारा डोनेट करतो तो असतो पॉझिटिव्ह आणि जो एकदम नालायक असतो जो फसवतो तो असतो नेगेटिव्ह त्याला म्हणायचं एनायन होमोलिटिक मध्ये फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्यूशन इक्वल हेटेरोलिटिक मध्ये एक केटायन म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक एनायन म्हणजे एक नेगेटिव्ह सो बाळांनो दॅट इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ वी आर कमिंग अप विथ द थर्ड व्हिडिओ in the coming weeks.